नमस्कार मित्रांनो, गेल्या मंडेला आपण पहिला व्हिडिओ टाकला आणि तुमच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. पण या वीकेंडला आम्ही गावी जाऊ शकलो नाही. खरं सांगू तर पुण्यातल्या कामाचा व्याप आणि रोजचा 110 किलोमीटरचा प्रवास यामुळे शरीर थकलं होतं. शेतीची ओढ तर आहेच, पण कधीकधी नोकरी आणि जबाबदाऱ्यांमुळे पाऊल मागे पडतं. पण गावी न जाताही इथे बसून मी माझ्या शेतीचं एक मोठं नियोजन केलं आहे, जे आज तुमच्याशी शेअर करायचं आहे. गेल्या काही दिवसांपासून मी मियावाकी या जपानी पद्धतीबद्दल खूप ऐकलं होतं. कमी जागेत दाट जंगल ऐकायला खूप छान वाटतं. पण जेव्हा मी माझ्या कोकणातल्या जमिनीचा विचार केला तेव्हा माझा गोंधळ उडाला. मियावाकीमध्ये झाडं खूप जवळ लावली जातात. जंगल तर तयार होईल, पण त्यातून उत्पन्न काय मिळणार? जर मला आंबा, काजू किंवा सुपारीतून उत्पन्न हवं असेल तर त्यांना सूर्यप्रकाश आणि मोकळी हवा लागते, जी मियावाकीमध्ये मिळत नाही. माझी 80 बाय 60 मीटरची जी प्लेन जमीन आहे, तिथे मी शेवटी पारंपरिक सुपारी लावण्याचा निर्णय घेतलाय. त्याची 3 मुख्य कारणं आहेत. 1. शाश्वत उत्पन्न. सुपारी हे कोकणचं पांढरं सोनं आहे. एकदा झाड उभं राहिलं की ते पिढ्यानपिढ्या उत्पन्न देतं. 2. कमी मेहनत. मी पुण्यात नोकरी करतो. सुपारीला ठिबक सिंचन लावलं की मला दर आठवड्याला गावी धावण्याची गरज नाही. 3. कोकणी फील. माड पोफळीची बाग जो आनंद आणि थंडावा देते तो कशातच नाही. शिवाय ॲग्रो टुरिझमसाठी हे बेस्ट मॉडेल आहे. डोंगराळ भागातील वडिलांनी लावलेली 80% झाडे मेली आहेत. त्याचं मुख्य कारण म्हणजे तिथली माती आणि पाण्याचा निचरा. मियावाकीसाठी मातीवर खूप खर्च करावा लागतो, जो माझ्यासारख्या मध्यमवर्गीयाला परवडणारा नाही. त्याऐवजी मी अर्धवर्तुळाकार बांध घालून पाणी अडवणार आहे आणि नवीन कलमे लावणार आहे. मित्रांनो, शेती म्हणजे फक्त झाडं लावणं नाही, तर ती टिकवणं आहे. या वीकेंडला मी गावी जाऊ शकलो नाही याचं वाईट वाटतंय, पण पुढच्या वीकेंडला मी पूर्ण तयारीनिशी गावी जाणार आहे. तिथे आपण 80 बाय 60च्या जमिनीची साफसफाई सुरू करणार आहोत. तुमच्या मते माझा सुपारीचा निर्णय योग्य आहे का, की मी दुसरं काही लावायला हवं होतं? कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये थेट कोकणातून.